नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीनमध्ये। आज आपण अगदी घरच्या घरी घी केक कसा करायचा ते पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम एका टिफिनला तूप लावून घेतलेले आहे आणि त्यामध्ये चेरी हंतरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्या आवडीनुसार आपण चेरी वापरू शकतो। तोपर्यंत कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। कुकर प्रीहीट करणे फार गरजेचे आहे बघा। आता एका भांड्याने मोजून साखर घ्यायची आहे। 1 वाटी साखर घेतली तर त्याच वाटीने आपण दुसरे सर्व प्रमाण घेणार आहे। आता ही साखर थोडीशी बारीक झाल्यानंतर त्यामध्ये 4 अंडी टाकायची आहेत आणि ते देखील व्यवस्थित अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे आहे सर्व काही। आता त्यामध्ये त्याच वाटीने मोजून तूप घालायचे आहे। एकच साहित्य घालायचे आहे, एकदम सर्व साहित्य न घालता। आता त्यामध्ये मैदा त्याच वाटीने मोजून घ्यायचा आहे आणि 1 वाटी मैदा घालायचा आहे। अगदी झटपट घरच्या घरी तयार होणारा पौष्टिक असा केक तुम्ही पण ट्राय करून बघा। आता मैदा घातल्यानंतर व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण आणि त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे। बेकिंग पावडर घातल्यानंतर व्यवस्थित आणखी एकदा मिक्सर फिरवून घ्यायचा आहे। आता व्हॅनिला इसेन्स 6 ते 7 थेंब घालायचे आहेत मोठे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। त्यामुळे सर्व काही व्यवस्थित मिक्स होते। तयार झालेले आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय। आता आपण पॅनमध्ये बॅटर ओतून घेऊया। आवडीनुसार चेरी वापरू शकतो आपण आणि नंतर उरलेले बॅटर त्यामध्ये घालू शकतो। आता अशा पद्धतीने टॅप करून एअर बबल्स काढून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित केक बेक होतो। आणि प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये डबा ठेवून द्यायचा आहे आणि कुकर झाकत असताना त्या कुकरच्या टोपणाची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मग कुकर बंद करायचा आहे। एकदम कमी आचेवरती 30 ते 35 मिनिट हा केक बेक होऊ द्यायचा आहे। बघा, जवळजवळ 40 मिनिटे झाल्यानंतर केक असा बेक झालेला आहे। आता बाहेर काढून घेऊया। गॅस बंद केलेला आहे बघा। आता चाकूच्या साहाय्याने केक मोकळा करून घेतल्यानंतर प्लेट झाकायची आहे त्याच्यावरती आणि अगदी सोप्या पद्धतीने हा केक निघत आहे। कोणत्याही प्रकारचं हा केक करपलेला नाही किंवा कच्चा राहिला आहे असंही नाही। किती छान केक झालेला आहे पहा। आणि तूप भरपूर घातल्यामुळे याची चवसुद्धा खूप छान लागते। तुम्ही पण किट्टी पार्टीसाठी हा केक नक्की करू शकता। चला तर मग आपण एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। थँक्यू।